ओपनिंग पेअर पाहत आहोत. भोईर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झाली आहे. विश्वनाथ भोईर आणि दर्शन भोईर. अक्षयजी पांडव सरांसही शुभागमन झालेला आहे. सरांसही सहर्ष स्वागत आहे. आजही पुन्हा एकदा तो आवाज या मैदानावरती दुमदुमताना आपल्याला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या अंतर्गत. अक्षयजी पांडव सर आपलंही सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. मॅच चालू होते जिथे विश्वनाथ भोईर आणि दर्शन भोईरची जोडी आणि दुसऱ्या बाजूला पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतीक पाडेकर याही खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि आज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत ज्या खेळाडूंनी बेस्ट दिलेला आहे, ज्या टीमनं बेस्ट दिलेला आहे खेळामध्ये, ते दोन संघ आता सध्या तरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून आणि वळूया तिथे मॅचकडे जिथे सामनाला केली जाईल ती सुरुवात. ओपनिंग पेअर विश्वनाथ भोईर आणि दर्शन भोईरची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. प्रतीक पाडेकर बॉलिंग मार्कवरती सध्या तरी तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. फील्ड पूर्णपणे आपण पाहत आहोत सध्या तरी ती सेट केली जाते. काऊ कॉर्नर डीप मध्ये आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफ डीप मध्ये ठेवला गेलाय. पहिल्या षटकाचा हा खेळ. फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट तैनात केला गेलाय. शॉर्ट कव्हर आहे. त्यानंतर शॉर्ट एक्सा कव्हर ही आपल्याला पाहायला भेटतोय. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन देखील आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहत आहोत. अशा पद्धतीने ही फील्ड पोझिशन सध्या तरी आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये काही चेंजेस होईल का पाहूयात. सध्या तरी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक पाडेकर. स्ट्रायकर एंडला विश्वनाथ भोईर. नॉन स्ट्राईक एंडला दर्शन भोईर. आणि तिथून होतोय हा डगआउट मधनं टाळ्यांचा तो गजर. कारण दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचा मॅच जिथे क्वार्टर फायनल सध्या तरी आपल्याला पाहायला भेटेल. चला 3 ओव्हर मॅच. पंचांना देऊयात ग्रीन सिग्नल. पूर्वतयारी झाली आहे आणि आता मॅचला होते सुरुवात. प्रतीक पाडेकर या आजच्या रचनेची ती सुरुवात करतो या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वरती पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि फायदा काय झालाय अफलातून. टायमिंग तिथे जुळालं होतं आणि हलकसं बॅटला स्पर्श होऊन बॉल बरोबर तो निघालाय. विकेट किपर आणि फ्लाय स्लिपला बीट करून चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय हा दणदणीत खणखणीत नशिबाचा 4 चौकार. रिझल्ट सध्या तरी आपल्याला पाहायला भेटलाय. कारण पुढे सरसावून अगदी आपण पाहत आहोत डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता पहिल्या चेंडू खेळण्यासाठी आणि त्यानंतर हलकसं प्लेसमेंट बरोबर तो बॉल गॅप मधनं निघालाय. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर ते कनेक्शन आणि फायदा जास्तचा झालाय. कारण तिथे वाटलंही नव्हतं की चौकार मिळेल. अशा परिस्थितीमध्ये 4 आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. आता क्रॉस बॅटरने खेळायचं होतं. विकेट किपरला बीट करतोय. वेगवान बॉल राहिलाय. राईज अँड सरप्राईज ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि पंच कळवतात बाईच. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक ही रोटेट होईल. विश्वनाथ भोईरच्या सोबतीला दर्शन भोईर आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटेल आणि धावफलक जाऊन पोहोचले 5 अंकावरती. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत कदाचित सेकंड राऊंड पासून जे आपण गेले 3 रात्रीमध्ये जसं क्रिकेट पाहिलं तसं या मॅचमध्ये ते क्रिकेट आपल्याला अनुभवायला वाटतील असं वाटतंय. आणि महत्त्वाची एक सूचना आहे. आजच्या पोलमध्ये जो पहिला मॅच होतोय त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने आम्हाला रिपोर्ट करा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये तोही टॉस केला जाणार आहे लक्षात घ्या.
आता हा फटका चांगला आहे, चान्सेस नाहीत फिल्डरसाठी, खाली क्षेत्र वॅकेंट एरिया आहे, चेंडू निघाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार, चौकार. मनगटी फटका होता आणि नाही कॉर्डिनेशन या फटक्यामध्ये खूप चांगलं दिसलं आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत ते मनगट वळवली होती, बॉलला वळवलंय, वळण दिल्यानंतर आपण पाहत होतो गॅप शोधला गेला, स्क्वेअर लेग खाली आहे आणि त्याचमुळे आपण पाहत होतो पुरेपूर फायदा झालाय, चेंडू सीमापार गेला, आलेला तो चौकार आणि आता धाव फलक 9 अंकावरती जाऊन पोहोचलाय. धावा येत आहेत, प्रत्येक बॉलला धाव काढली आहे, हे सगळ्यात महत्वाचं वेडवॉल टीमसाठी असेल. बाबा स्पोर्ट्स केले संघ आपण पाहत आहोत, प्रतीक पाडेकर पुन्हा एकदा यावेळेस पिच केलाय, समोर मारलाय, मुख्य व्यासपीठाला अभिवादन देणारा हा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, याच्या रजनीचा हा पहिला ब्लास्ट, षटकार. अफलातून स्ट्रोक होता, टायमिंग पहा, भव्य टायमिंग जुळालं या फटक्यामध्ये आणि टायमिंगच्या जोरावरती हा स्ट्रोक खेळलाय. बरोबर अगदी आपण पाहत आहोत लॉंग ऑनच्या डोक्यावरून तो चेंडू सीमा पार झालाय, षटकाराला, षटकाराच्या मदतीनं पहा थोडंसं ओबं पिच होता आणि मग तो खेळण्यासाठी सोपा पडला हा फटका. आताही यावेळेस मात्र आता हा फटका फसलाय, काऊ कॉर्नरचा फिल्डर लॉंग ऑनला येतोय, निखिलकडनं झेल पकडलाय, झटका क्रमांक पहिला दिला गेलाय, दर्शन भोईरचा खेळीचा अंत. झेल राहिलाय. कालच्या रजनीमध्ये आपण एक खेळाडूला पाहिलं होतं जो विकेट किपरची भूमिका पार पाडत होता, सारमाल टीमकडनं जवळजवळ 10 ते 12 झेल एकाच खेळाडूनं कालच्या रात्रीमध्ये पकडले होते. आणि एक महत्त्वाचं आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये निखिलच्या नावावरती ही भरपूर सारे झेल आहेत आणि त्याने ते डीपमध्ये पकडलेत, मी म्हणेन लॉंग ऑफमध्ये खूप सारे पकडलेत. आता तो काऊ कॉर्नरला पहिल्याच ओव्हरमध्ये सेट केला गेला आणि तिथे आपण पाहत आहोत हाही झेल सेफ हँडमध्ये पकडलाय. खूप चांगली फिल्डिंग राहिली आहे, ते स्टँडर्ड जपलं फिल्डिंगचं, त्याचमुळे तो विश्वास आहे गोलंदाजालाही देखील, त्याचमुळे इथे तो झेल पकडला गेलाय. विकेट पहिली आली आणि झटका क्रमांक हा पहिला, 15ला पहिली विकेट. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल जतीन भोईर. जतीन भोईर मैदानाच्या आतमध्ये, धावफलक 15 धावा. ओव्हरचा अंतिम चेंडू बाकी राहिला, तो स्टार्ट मिळालाय परंतु विकेटही आली आहे, त्यामुळे कमबॅक करण्याची ते संधी आहे गोलंदाज प्रतीक पाडेकरला. चांगला आहे हा फटका, याही वेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, थोडंसं घाई केली आहे क्षेत्ररक्षकानं, फायदा घेतला जाईल का पाहूयात. बॉल उचलण्यासाठी तो थोडासा वेळ घेतलाय, तोपर्यंत आपण पाहत आहोत ती ठीक सिंगलच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये घडलंय काय, 2 चौकार, 1 षटकार, 1 विकेट आणि 2 सिंगल, अशा पद्धतीने पहिली ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरला आल्यात तब्बल 16 धावा. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. चांगले खेळलेत दोन्ही टीम, चांगले खेळलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत धावाही आल्यात आणि त्यापेक्षा महत्त्वाची ती दर्शन भोईरची विकेट लवकर आली आहे, त्याचमुळे अजूनही 2 ओव्हर जे येणारे आहेत त्याच्यामध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरू राहिला आहे, त्याचमुळे विश्वचाही खेळ पाहायला मजा येईल या मॅचमध्ये. आणि त्याच्या सोबतीला आता जतीन भोईर मैदानाच्या आतमध्ये तुर्तास दाखल झालाय, अकाउंट त्यानंही ओपन केलं पहिल्या चेंडूवरती. आणि आता बॉलिंगमध्ये आपण पाहत आहोत संदीप पाटील सरांना, जिथे त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. एक मोठा विक्रम त्यांनी या मैदानावरती केलाय, जिथे 11 बॉलमध्ये हाफ सेंचुरी बॅटिंगमध्ये त्यांनी दाखवली आहे आणि बॉलिंगमध्ये ती चुरस, खूप चांगली बॉलिंग ही राहिली आहे त्यांची. त्याच्यामध्ये यावेळेस संदीप पाटील सरांवरतीही नजरा असतील, पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. स्ट्रायकर एंडला आता जतीन भोईर. चांगल्या लेंथ अँड लाईनवरतीच हा टप्पा पाडला गेला आणि त्यामुळे लेंथ लाईन चांगली ठेवल्यानंतर आपण पाहत आहोत प्रत्येक गोलंदाज यशस्वी झाला या विकेटवरती. पहा तितकीशी गती दिली नव्हती परंतु लेंथ लाईन चांगली होती. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल ठेवलाय, इनसाइड आउटला उडवण्याचा जतीन भोईरचा तो प्रयत्न मात्र फसलाय.
चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. आता थोडंसं लेंथ मागे होती, पुन्हा एकदा कमीच गतीने हाताळलाय. हाही बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. चांगले कटर्स आहेत आणि त्याचा तो पुरेपूर फायदा होतोय. पहा, हाही बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतो, हलकसं स्विंग झालाय आणि मग त्यानंतर बॉल विकेट किपरच्या दस्तानामध्ये आला. अजून एक डॉट बॉल, लगातारचा हा दुसरा डॉट बॉल हाताळलाय. कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवावं लागतं गोलंदाजांना. अचूक लेंथ आणि लाईन वरती जर तुम्ही टार्गेट करून गोलंदाजी केली तर मग ती गोलंदाजी चांगली होते आणि आता सध्या तरी तेच करतायत. थोडासा उभं पिच होता, यावेळेस स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला या फटक्याला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, वेगवान धावलेत. बॉल फेकी होईल नॉन स्ट्राईक एंडला, तोपर्यंत सिंगल. हा खेळ चांगला राहिलाय कारण जतीनच्या विरोधामध्ये ते दोन लगातारचे डॉट बॉल आलेत, मग त्यांनी तो कॉन्फिडन्स मिळाला नव्हता, त्यामुळे तो सिंगलसाठी यावेळेस त्यांना प्रयत्न केला आणि आता स्ट्राईक विश्वनाथ भोईर या खेळाडूला मिळेल. धावफलक 17 अंकावरती. 3 ओव्हरचा मॅच, क्वार्टर फायनलचा हा मॅच आपण पाहत आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झाले होते त्या दरम्यान ही मॅच, आणि आता सध्या तरी विकेट विकेट येता राहिली. पहिला आणि दुसरा आणि तिसराही अटेम्प्ट निसटलाय हा झेल, सुटलाय हा झेल आणि त्याचमुळे हे जीवदान महत्वाचं आता मिळालंय. नाराज झालाय खेळाडू. नाराज होणारच, कारण त्यालाही माहित आहे ही मेहनत खूप आहे आणि विकेटसाठी जी अपॉर्च्युनिटी क्रिएट होते ती सहसा होत नाही, त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. त्यांनी पहा, हा झेल तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सुटलाय. रोशनही प्रयत्न करत होता तिथे, विकेट किपरकडनं 2 वेळा बॉल निसटला आणि त्यानंतर रोशनही प्रयत्न केला आणि त्याचेही अपुरे पडलेत. झेल निसटलाय, धावा झाल्यात 18. बॅटशीकडा मागे चाललाय, टॉप पेज लागली आणि मग त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉपला निघालाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचा 4 येतोय जतीन भोईरच्या बॅटमधनं. चौकार. या ओव्हरमध्ये ओव्हरऑल आपण पाहत आहोत थांबवलंच गेलंय धावसंख्येला, कारण फक्त 6 धावा खर्च झाल्यात. 2 डॉट बॉल आले, 2 सिंगल आले, 1 चौकार आलाय. अशा पद्धतीने 6 धावा खर्च झाल्यात 5 बॉलला. चांगलं षटक. अंतिम बॉल क्रॉस बॅटरने खेळलाय, यावेळेस लॉंग ऑनला फिल्डर सेट केला गेलाय. चांगला स्ट्रोक होता आणि तिथे आपण पाहत आहोत सचिन येतोय. चांगली फिल्डिंग. बॉल फेकी न करता तो डायरेक्ट घेऊन गेलाय बॉल, कारण अंतिम चेंडू होता. या चेंडूवरती आलेली एक सिंगल, एक यशस्वी षटक. विकेट सध्या तरी मिळाली नाहीत, परंतु इकॉनॉमी चांगली रोखली गेली आहे आणि तिथे 7च धावा आल्या. धाव फलक 23, 2 ओव्हर 23 धावा. चला फिल्डिंग लावायची आहे, टीम मीटिंग नकोय. निखिल शिंगाडेकडे आता सध्या तरी तो कॅप्टन चाललाय असं दिसतंय. खूप चांगला खेळ या निखिलचा ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये राहिलाय. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये राहिला तेव्हा तेव्हा संकटातून काढले या खेळाडूनं. फील्डमध्ये काहीसे चेंजेस करण्याचा आता प्रयत्न दिसेल. अंतिम षटककार आहे. या ओव्हरमध्ये ती हानामारी कदाचित पाहायला भेटू शकते, कारण आता सेट बॅट्समन आहेत. कारण विश्वनाथ भोईरनेही 3 बॉल खेळत 5 धावसंख्येचं योगदान दिलंय. जतीन भोईर थोडासा संघर्ष करतोय. 6 बॉलमध्ये फक्त 7च धावसंख्येचं योगदान दिलंय. स्ट्राईक रेट थोडासा त्याचा कमी या मॅचमध्ये राहिलाय, परंतु धाव फलक 23 अंकावरती जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरला 16 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरला त्या 7च धावा आल्यात. त्यामुळे आता त्याची भर काढावी लागेल. बाबा स्पोर्ट्स केले संघाकडे ती बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. संदीप पाटील सरांच्या नावावरती हाफ सेंचुरी आहे, हेही विसरता कामा नये. त्याचमुळे त्या धावा काढाव्या लागणार आहेत. फाईट देण्यासाठी तुम्हाला धावा काढाव्या लागतील. पहिल्या इनिंगला टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतायत वेडवाळ टीम. चला जाऊयात तिसऱ्या षटकामध्ये. निखिल पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा, फ्लाय स्लिपला फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. झेल निसटलाय, सुटलाय आणि तिथे रनआउटची विकेट. पुन्हा एकदा चुकीच्या एंडला थ्रो. हा तर सोपा झेल होता. तिथे तुम्हाला क्विक ऍक्शन मध्ये ते रिॲक्शन करावी लागते.
आणि तिथे तुम्ही यावेळेस पहा तो झेल सोपा झेल होता. जम्प घेण्याचा तो प्रयत्न, त्याच्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेशन बिघडलं आणि मग तालमेलच चुकलं. हा सोपा झेल होता, निसटलाय, सुटलाय आणि त्यामुळे त्या 2 धावा तर सहजरित्या काढल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आता 25 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. प्रयत्न चांगले केले गेले होते. गोलंदाजाचं कौतुक आहे, मोठा स्ट्रोक मारू दिलेला नाहीत, कारण अंतिम षटकामध्ये तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. डॉट बॉलला खूप महत्वाचा आहे या अंतिम ओव्हरमध्ये. चांगला बॉल, हाही चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत ती लेंथ आणि लाईन पकडूनच सध्या तरी गोलंदाजी राहिली आहे. प्रयत्न तोच आहे की रीच पासून थोडासा दूर ठेवायचा आहे. पहा ते पण ताकीद देत आहेत, हेही रूल्स महत्वाचे आहेत. तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला क्विक घ्यावा लागेल, बाहेरून म्हटल्यानंतर तो एक्सेप्ट केला जाणार नाहीत. इथे एज अँड गॉन झटका क्रमांक इथे मिळतोय दुसरा, फलंदाजाला बाद. ओव्हरमध्ये आपण निखिलचं कौतुक करूयात, कारण 3 बॉल त्याने हाताळले. त्यांनी 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात. एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी या डेट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटते. विकेटही आले आहे. नवीन खेळाडू आता आपल्याला पाहायला भेटेल समीर भोईर कंपनी या टीमकडे आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पुन्हा एकदा भोईर बंधूच पाहायला भेटतात. दोन्ही खेळाडू विश्वनाथ भोईर आणि समीर भोईर. आल्याच मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीत. फटका फसला आणि झटकाच दिला गेलाय. संदीप पाटील यांची खूप चांगले झेल, जजमेंट चांगलं होतं. वेल जज कॅच, झटका तिसरा. आपण पाहत आहोत निखिलच्या खात्यामध्ये आता ही दुसरी विकेट आली आहे. 7 मिळाले आहे फिल्डरची. खूपच चांगलं जजमेंट पहा, हा झेल पहा, खूपच चांगला पकडलाय. लॉंग ऑन मधनं धावत गेलेत. स्ट्रेट हिट खेळण्याचा तो प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहत आहोत तो फटका फसला. इलेव्हेशन थोडंसं कमी जुळालं, डिस्टन्स थोडंसं कमी मिळालं आणि त्याचाच तर फायदा घेतलाय फिल्डर संदीप पाटील यांनी. विकेट आली आहे. 25 वरती धाव फलक. 3 विकेट गेला. 2च बॉलचा आता खेळ बाकी राहिलाय. ओपो पिच होता, हाही क्रॉस बॅटेडनेच खेळण्याचा प्रयत्न होता. आता सचिन इथे आहे, चांगली फिल्डिंग होते. पुन्हा एकदा सिंगलवरती समाधानी व्हावं लागेल, संतुष्ट व्हावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 26. आता हा टार्गेट सेट करण्यासाठी हा अंतिम बॉल बाकी राहिलाय. पाहूयात इथे ते टार्गेट कितीचं सेट होणार. पुढे सरसावून तर खेळलाय, परंतु 38 सर्कलला हा भेदू शकलेला नाही. बॉल स्ट्रायकर एंडला बॉल फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा याही चेंडूवरती ती सिंगलच दिसते. खूप चांगलं षटक राहिलंय. 4च धाव संख्येचं हे षटक हाताळलंय निखिलनं आणि त्याचमुळे धाव फलक फक्त 27 अंकावरती आणि आता पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. 18 बॉल 28चं टार्गेट. बाबा स्पोर्ट्स केले संघाला. 27 झालेत. 28चं टार्गेट. मॅच आहे आजच्या पोलमधील तो बबलू 11 कांदळी विपक्षामध्ये जियांश 11 आई गावदेवी वडवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनने चला लवकरात लवकर रिपोर्ट करा. टॉस तिथे केला जाणार आहे, लक्षात घ्या. बबलू 11 कांदळी टीम आणि विपक्षामध्ये जियांश 11 आई गावदेवी वडवली. आजच्या पोलचा तो पहिला मॅच असेल, त्यामुळे लगेचच आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे दोन्ही टीमच्या कॅप्टननं. आणि चला आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेडवाल टीम चला मैदानाचा आतमध्ये आपण दाखल व्हा.
18 बॉल 28 हे टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. अक्षय पांडव सर, आपण कुठे असाल? मुख्य व्यासपीठाचा आपण संपर्क साधा. रोशन नवले सर, चला आपण कुठे असाल? आपणही मुख्य स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सूचना आयोजकांच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. चला फिल्डिंग लावायचे आणि ओपनिंगची पेरी लगेचच आपण पाठवून द्या. जतीन भोईर पहिल्या षटकामध्ये येऊ शकतो अशी शक्यता आहे, कारण प्रत्येक मॅच मध्ये तो त्याचा खेळ ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून राहिला आणि आता तो तयारीला लागलाय. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर दाखल व्हा. संदीप पाटील आणि त्यांच्या सोबतीला आपण प्रथमेश पाडेकर यांना पाहत आहोत ॲज ओपनिंगच्या पेअरमध्ये. चांगला खेळ दोन्ही टीमचा राहिलाय, परंतु यावेळेस देखील आपण पाहत आहोत महत्वाची ती लढत आहे. नॉकआउट स्टेज या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटतंय. प्रत्येक मॅच डोर डाय प्रमाणे तुम्हाला खेळावी लागते. चला तिथे रिपोर्ट करा. दोन्ही टीमचे कॅप्टन ओके उपस्थित आहेत. थोडंसं बळीया टॉस बॉक्समध्ये तिथे जोडले जातात. अक्षयची पांडव सर. चला टॉप बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पण आणि फेक ती इथे करतोय. कांदळी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडवली या दोन टीम मध्ये कॉइन तो इथे स्पिन केला जाणार आहे. एका बाजूने बाबा चषक, दुसऱ्या बाजूने 9797 बाबा चषक हा कॉल दिला आणि इथे बाबा चषक आलाय. वडवली संघ नाणेफेकीचा कौल काय निर्णय? क्षेत्ररक्षण पहिल्यांदा फिल्डिंग करायची. कसं वाटलं इथे आल्यानंतर आणि ज्या पद्धतीनं या फ्लड लाईट आहेत त्याबद्दल काय म्हणशील? कालच्या दिवसात मी स्वतः इथं मॅच बघायला आलेलो. आल्यानंतर हॅलो का आयोजन एक खूपच छान आहे का. निश्चित हे यश आहे. टॉस हारलाय इथे. वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून काय निर्णय घेतला असता? बॅटिंग आली आहे साधारण काय? हॅलो असतील आपल्याला इथे मॅच, त्यामुळे आपण जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लगेचच वळूयात मॅचकडे, जिथे 28चा चेस आहे. बाशीकडे मागे चाललाय. यावेळेस चान्स कमी मिळालाय. विकेट किपरला यावेळेस बीट करतोय आणि तिथे चेंडू सीमा पार आलाय. संदीप पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार.
जास्तच बाउन्स मिळाला या चेंडूवरती, त्याचमुळे आपण पाहत आहोत पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळून जाईल. पहिला 500 ही यावेळेस गोलंदाजाला ती वॉर्निंग दिली जाते आणि आता या एकसाच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. धावा झाला धाव फलकावरती टोटल 5. तो महत्वाचा चौकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव कमी असेल. पहिला चेंडू जरूर डॉट बॉल होता. डॉट बॉलचा थोडासा दबाव वाढला होता, परंतु मग त्यानंतर ती साथ मिळाली चौकाराची. यावेळेस काय फटका खेळलाय, झालाय ताकदीचा वापर. बंदे में है दम, रन मिलेंगे मॅक्सिमम. आला हा षटकार. जसा एखाद्या दगडावरती घनाचा घाव घातला जातो ना, तशा पद्धतीने इथे हे हॅमट केलंय. खूपच चांगला फटका खेळलाय आणि दिशा दाखवली तिथे लॉंग ऑफला. कारण क्षेत्ररक्षक जरूर तिथे होता, परंतु क्षेत्ररक्षक बनून राहिलाय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनलाय या फटक्याचा दिवाना. दर्शनीय स्ट्रोक पाहायला भेटलाय या षटकाराच्या मदतीने. आता धाव फलक टोटल 11 अंकावरती. चांगली सुरुवात मिळाली आहे. 3च बॉलमध्ये 11 धावा आल्यात 28चा चेस करत असताना. जतीन भोईरचा हा बॉल पाहूया हवेमध्ये आहे. कव्हरला फिल्डर थ्रू दी कव्हर आणि आता हा बॉल निघालाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. आला अजून एक ब्रँडेड चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये ते इरादे स्पष्ट आहेत, कारण आक्रमण खेळायचं आहे, आक्रमकता दाखवायची आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत प्रत्येक बॉलवरती तोच प्रयत्न राहिलाय की मोठा फटका खेळायचा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते प्लॅनिंग यावेळी जतीन भोईरसाठी महत्वाचं राहील. परंतु सगळ्याच जे प्लॅनिंग केलंय त्या प्लॅनिंगच्या विरोधामध्ये स्ट्रोक खेळलेत. चांगली फटकेबाजी. 15 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. संदीप पाटील यांचा हा शो आपल्याला पाहायला भेटतोय. ऑलरेडी त्यानं या स्पर्धेमध्ये एक हाफ सेंचुरी नोंदवली आहे. चला फिल्डिंग लावा. चला पंच इथे ताकीद देत आहेत, लक्षात घ्या फिल्डिंग लावा. 14 बॉलमध्ये आता 13च करायच्या आहेत. लेस दॅन बॉल टू इक्वेशन. जास्तचे बॉल कमीच्या धाबा इथून काढायच्या आहेत, त्याचमुळे तो दबाव आता कमी झालाय धावसंख्येचा. चांगले खेळलेत. जगदीशजी पाटील साहेब, कांदळीचे जगदीशजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बाबा चषक आपलं सहर्ष स्वागत आहे या चषकामध्ये. पिच बॉल होता, चांगला ड्राईव्ह आणि इथेही चान्स कमी वाटतोय. चेंडू निघालाय घरंगळत. ग्राउंड स्ट्रोक कडक मारलाय आणि हाही चेंडू सीमा पार. आला अजून एक चौकार. जोर आणि तो मिळालाय 4. महत्वाचा अजून एक तो चौकार आपल्याला पाहायला भेटला आणि आता चौकाराच्या मदतीने धाव फलक 19 अंकावरती. पहिल्याच मॅचमध्ये आपण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत त्या 19 धावा. या धावसंख्येची लय लूट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉलमध्ये आता 90 करायचे आहेत, त्यामुळे बाबा स्पोर्ट्स केले संघ या मॅचमध्ये ओढसोड कामगिरी केली आहे. खूपच चांगली कामगिरी. 13 बॉलला आता फक्त त्या उर्वरित फक्त इथून 90 धावा करायच्या आहेत. ओव्हरऑल पूर्णच धावा आपण पाहत आहोत संदीप पाटील यांच्याच खात्यामध्ये राहिल्यात. 5 बॉलमध्ये 18 धावसंख्येचं योगदान. एक षटकार 3 चौकार मारलेत. इथे थोडंसं वेट करून मारण्याचा प्रयत्न झालाय. कव्हरला उडवलाय हा बॉल. इथे पाहतात आपण डीपमध्ये बॉल चेंडू यावेळेस देखील डीपमध्ये चालला आणि तोपर्यंत त्या 2 धावा सहजरित्या पुन्हा कंप्लीट केल्या जातील. पहिलं षटक जतीन भोईरचं महागडे राहिलंय. विकेट मिळालेली नाहीत. विकेटचा कॉलम खाली आहे आणि धाव फलक 21 अंकावरती. राहिलं मॅचमध्ये काय तर 12 बॉल करायचे, तिथून फक्त 7 धावा. 12 चेंडूमध्ये 7ची गरज.
12 बॉलमध्ये फक्त 7च धावसंख्येची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हरला आलेल्या तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. 20 धावसंख्येचं योगदान. 6 बॉल सगळेच खेळलेत संदीप पाटील यांनी आणि 20 धावसंख्येवरती ते खेळतात. टोटल स्कोर कार्ड 21. सामना सोपा झाला आहे. यावेळेस आपण प्रथमेश पाडेकरला स्ट्रायकर एंडला पाहत आहोत. बॉलिंगमध्ये आता हरिदास भोईर आपल्याला पाहायला भेटेल. याच ओव्हरमध्ये 2 ते 3 किंवा एखादं मिडन षटक जर आलं तरच या मॅचमध्ये आता बनून राहतील वेडवाळ टीम. कारण पहिल्याच ओव्हरला पहिलं षटक पूर्णपणे महागडेच राहिलं. ज्या गोलंदाजानं खूप चांगला खेळ दाखवला होता ओव्हरऑल स्पर्धेमध्ये त्याचं षटक महागडे राहिलं. जतीन भोईरनं 21 धावा खर्च केल्यात. चेंडू अगदी बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा तो प्रयत्न, तितकंसं टायमिंग नव्हतं, परंतु तरी देखील ती सिंगल मिळून जाईल हे महत्त्वाचं. स्ट्राईक रोटेट होते. सिंगलनं धाव फलक आता 22 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 28चा चेस करतायत. इथून फक्त 6 धाव संख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट्स केले संघाला. बॉल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. शरीरापासून हाही दूर ठेवायचा होता, जास्तच दूर ठेवलाय, त्यामुळे एक्साची मदत मिळते. वाईट बॉल आलाय. एक्साच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावतोय. धावा झाला धाव फलकामध्ये टोटल 23. 5 धाव संख्येची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये त्या जास्तीत जास्त धावा काढल्या गेल्या, त्याचमुळे आपण पाहत आहोत तो सामना सोपा झालाय. इनसाइड आउटला खेळलाय. थ्रू दी कव्हर. हातामध्ये आहे का पाहूयात. जम्प घेतलं, बॉडी स्ट्रेच केली, त्यानंतर झेल पकडण्याचा तो प्रयत्न. झेल सुटलाय हातामधनं. ओसळीमध्ये स्थिरावता आलेला नाहीत बॉल आणि त्यामुळे विकेट किपर नाराज झालाय. तोपर्यंत 2 धावा घेऊन गेलेत. विनिंग स्ट्रोक मारण्याचा तो प्रयत्न होता, चांगला स्ट्रोक, परंतु तिथे एफर्ट चांगले दिले गेलेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धाव फलक आता 25 अंकावरती. इथून फक्त 3 धाव संख्येची गरज. विजयाच्या समीत, विजयाचा सुगंध सध्या तरी दरवळतो या मैदानावरती बाबा स्पोर्ट्स केले संघासाठी. स्लोअर वन होता, फसवलाय. आता यावेळेस आपण पाहतो चांगला बॉल हाताळलाय. जतीन भोईर डाऊन द बॉल, नाही करणार चुकी. फायनली विकेट. पहिला विकेटचं पतन संदीप पाटील यांच्या खेळीचा अंत. चला नवीन बॅट्समन, चला लवकर लगेचच मैदानामध्ये या. 8 बॉलमध्ये 22 धाव संख्येची ती इनिंग आणि पूर्णपणे तो सामनाच विजयाच्या समीत नेऊन ठेवलेला आहे संदीप पाटील यांनी, कारण इथून फक्त 3च धाव संख्येची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता निखिल येतोय. बॉल जास्तच आहेत. 9 बॉलमध्ये फक्त 3 धावा करायच्या आहेत. चला इथून फक्त 3 धाव संख्येची गरज. 9 बॉल बाकी राहिलेत. वेडवाळ संघानं सगळ्यात मोठी चुकी केली होती की पहिल्या इनिंगमध्ये आपण त्याचा जो खेळ पाहिला, सुरुवात खूप चांगली राहिली होती त्यांची, परंतु मग त्यानंतर अंतिमचं जे षटक होतं तिथे धावा त्यांनी कमी काढल्या, त्यामुळे आता धावा कमी वाटतायत. यावेळेस देखील पाहूयात. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक धावतो तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठला करेल, तोपर्यंत आपण पाहत आहोत त्या 2 धावा मिळून जातील. आणि आता तिसराचाही प्रयत्न चालवला गेलाय आणि कदाचित इथे यस सामना जिंकलाय. अभिनंदन टीम, सामना जिंकलाय बाबा स्पोर्ट्स केले टीमनं. हार्ड लक टफ लक या मॅचसाठी आपण देऊयात वेडवाळ टीमला. जय हनुमान वेड. अभिनंदन टीम पुन्हा एकदा बाबा स्पोर्ट्स केले मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यानं खूपच चांगली कामगिरी गोलंदाजी असेल आणि फलंदाजीमध्ये असेल. गोलंदाजीमध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि बॅटिंगमध्ये आपण पाहत आहोत तब्बल 22 धावा कुठल्या ते संदीप पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.